नमस्कार मंडळी, मी प्रिया पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आता उन्हाळा म्हणलं ना तर आपण इडली, डोसा, आप्पे अशा बऱ्याचशा गोष्टी बनवतो आणि खातो। बऱ्याचदा काय होतं ते आपल्याकडून एकदम परफेक्ट बनतं, पण जी काही आपल्याला बाहेर हॉटेलमध्ये खातो ना त्याच्यासोबत जी चटणी मिळते ना ती चटणी आपल्याला बऱ्याचदा बनवता येत नाही। तर अशा पद्धतीने ही जी लाल चटणी आपल्याला हॉटेलमध्ये मिळते त्याला म्हणतात कारा चटणी। तर चला आज तीच चटणी एकदम साऊथ इंडियन पद्धतीने कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। सोबतच नारळाची चटणी साऊथ इंडियन पद्धतीने कशी बनवायची याची रेसिपी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ह्या अगोदरच। त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथं जाऊन तुम्ही ती रेसिपी बघू शकता। आता ह्याच्यासाठी काय करायचं, एकदम एक छोटा चमचा पॅनमध्ये तेल घ्यायचं, एक चमचा हरभऱ्याची डाळ घ्यायची। छान असं ते आपल्याला तेल गरम झाल्याच्या नंतरच ह्या डाळी त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला। सोबतच एक चमचा उडदाची डाळ घ्यायची। आता आपल्याला हलवत एकदम मंद गॅसवरती, कमी गॅसवरती आपल्याला साधारण 1 मिनिट हे परतून घ्यायचं। त्याच्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये 8-10 लसणाच्या पाकळ्या घातल्या, सोबतच अर्धा इंच आलं घातलं। तर बघू शकता आलं आणि लसूण घातल्याच्या नंतर ते सुद्धा साधारण 20-30 सेकंद आपल्याला ह्याच्यामध्ये परतवून घ्यायचे। आणखी आपण दुसऱ्या जिन्नसा घालून पण परतणार आहोत, त्याबरोबर हे पण परतलं जातं, त्यामुळे जास्त वेळ इथं परतायचं नाही। आता एक मोठा कांदा अशा पद्धतीने मी कापून घेतलेला आहे, एकदम जास्त जाडसर नाही किंवा पातळसर नाही, कारण आपल्याला तो भाजून वाटायचाच आहे, त्यामुळे जसा तुम्हाला येईल तशा पद्धतीने तो कापून घ्यायचा। कांदा सुद्धा 1 मिनिट आपल्याला ह्याच्यात भाजून घ्यायचा। आता ही चटणी मला थोडीशी जास्त असं तिखट हवी होती, त्यामुळे मी 2 हिरव्या मिरच्या असे तुकडे करून घातलेले आहेत। तर ह्या हिरव्या मिरचीच्या जागेवर जर तुम्हाला तिखटवाली जी लाल मिरची आहे ना ती घालायची असेल तरी घालू शकता। आता रंग येण्यासाठी इथं 2 ते 3 काश्मीरी लाल मिरच्या अशा पद्धतीने तुकडे करून मी पाण्यात भिजवल्या होत्या थोडा वेळ। तर 15-20 मिनिटं पाण्यात भिजून घ्यायच्या आणि त्या मिरच्या सुद्धा ह्याच्यात घालून द्यायच्या, जेणेकरून आपल्या चटणीला छान असा लाल रंग येईल। आता एक मोठा टोमॅटो, छान लालसर पिकलेला टोमॅटो घ्यायचा, तो सुद्धा बारीक तुकडे करून आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा। आता चवीप्रमाणे मीठ घालायचं। टमाट्यावरती असं मीठ घातलं की टमाटा लगेचच सॉफ्ट शिजला जातो, त्यामुळे इथं मीठ घालायचं आणि आपल्याला हलवून साधारण 2 मिनिटं हे संपूर्ण जिन्नसा पुन्हा एकदा परतवून घ्यायच्या। तर बघू शकता कांदा, टोमॅटो संपूर्ण साहित्य हे सॉफ्ट झालेलं आहे, एकदम जास्त जाळायचं नाही किंवा रंग बदलायचा नाही। लगेचच गॅस बंद करू आणि पॅनमध्ये ते थंड करून घेऊ। थंड झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने मिक्सरमध्ये ते आपल्याला वाटून घ्यायचे। तर वाटताना पाण्याचा वापर करू नका, अशा पद्धतीने ही चटणी घट्टसरच असते। चटणी वाटून काढून घेऊ। आता तडक्याची तयारी करू। तडका हा याच्यामध्ये खूप मेन आहे, त्याच्यामुळे चटणीची चव आणखी दुप्पट होते। 1 चमचा तेल घेतलं, तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायचं। गॅस बंद करून 5-6 कढीपत्त्याची पानं, 1 लाल मिरची घातली आणि हा संपूर्ण तडका आपल्या चटणीवरती घालून दिलाय। बघू शकता दिसण्यासाठी सुद्धा किती अप्रतिम दिसते, तर खाण्यासाठी सुद्धा तेवढीच अप्रतिम ही चटणी होते। तर ही कारा चटणी एकदा घरी बनवून बघा आणि एकदम हॉटेलमध्ये मिळते ना त्याच पद्धतीची चव याची होते। तर ह्यावेळेस इडली, डोसा बनवल्याच्या नंतर ही चटणी सुद्धा बनवा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।